हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या बायकांचं ना सकाळ उठले की किचनपासून सगळी सुरुवात होत असते. म्हणले किचन पुसण्यापासून स्वयंपाकापासून सगळं उरकूसपत्र जे संध्याकाळच्या टायमाला सुद्धा पुसून करून झोपतात एक एक बायका. तर माझं तसं काही नसतो, कारण की संध्याकाळी मला कसं होतं 12 12:30 सॉरी 11:30 असं वाजतात आणि झोपायला आम्हाला 12-1 वाजतो. त्यासाठी म्हणून मी काय संध्याकाळचं भानगडीमध्ये पडत नाही. सकाळी उठले की नाही पहिल्यांदा माझं किचनपासून सुरुवात होते. किचन धुण्यापासून पुसण्यापासून असं सगळं आंघोळीच्या आधी सगळं मी हे करून घेते, कारण की आंघोळीच्या आधी धुणं पण धुवून घेते. किचन फरशी हे सगळं आंघोळीच्या आधीच असते माझं. तोपर्यंत मी आंघोळ झाल्यानंतर हे किचकट कामं मला करायला अजिबात आवडत नाही. मग नंतर ना हे सगळं झाल्यानंतर किचन कट्टा पुसायच्या आधी मी कपडे भिजवून किचन कट्टा पुसायला गेले होते. किचन कट्टा पुसून भांडी वगैरे घासून मगच मी कपडे धुवायला बसलेले. मग नंतर छान असे कपडे भिजलेले, छान असं कपडे सगळे धुवून घातले. आता हे कपडे धुवून घातलं तर अर्धी निम्मी कामं उरकल्यासारखं वाटतात. मग ते सगळं झालं, ते कपडे वगैरे धुतले, वाळत वगैरे घातले, माझी अंघोळ झाली, मुलांची अंघोळ झाली. म्हटलं चला आता आमच्या होऊन आज विचारले, म्हटलं काय हो काय भाजी करायची आज, आणि मला तर चिकन मटण सोडून दुसरं कुठलं पण भाजी सांगा मी करतो, पण चिकन मटण अंडी असलं काहीही सांगू नको. मग तिने म्हणले आज मुलासनी दुकानाला पाठवले आणि स्वतः दुकानला गेले. थांब म्हटले आलेच मी 5 मिनिटात म्हणून गेले. तर काय अंडीच घेऊन आली येते. आता काय करावं म्हटलं, डोक्याला हातच लावून घेतला. चला असो, आता तिने आणून दिलेत, आता मी बनवायचं नाही तर असं होतच नाही. आणि मला ना ते खाऊन खाऊन त्रास होतोय, कारण की मला ते मन इसकल्यासारखं झालं, मला नको नको वाटत आहे. तर आणि मी एकटीसाठी ना काही बनवून खायचं वाटत नाही. सगळ्यांसोबत खाल्लेलं एक वेगळं वाटतो आणि एकटं बसून म्हणजे एकट्यासाठी करणं ते चांगलं वाटत नाही, म्हणून मी एकटीसाठी करून पण खात नाही. मग चला म्हटलं आता चहा वगैरे ठेवूया. एकाकडे भात ठेवला होता, म्हणजे रात्रीचं जेवण वगैरे गरम करून घेतला आणि दूध गरम करून घेतला. ते सगळं एक 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 म्हणजे रात्रीचं जेवणसुद्धा आता कसं व्हायला लागले, ऊन भरपूर पडायला. म्हटलं त्याच्या आधी रात्रीचं जेवण वगैरे आपण गरम करून पहिल्यांदा ठेवलं, मग नंतर आपलं ताजं जेवण बनवता येते. मी रात्रीचं भात पण गरम करून घेतलं होतं. इथं रात्रीचे आमटीसुद्धा राहिलेली ते सुद्धा गरम करून एका साईडला खाली ठेवून दिलं. आणि अंडी उकडत होते. चहासाठी पण मी एका टोपलीमध्ये दूध वगैरे काढून घेतला होता. मग नंतर लक्षात आलं की अरे आपण असं आज दिवाच लावला नाही, दिवा लावायलाच विसरलो. मग नंतर ना दिव्याचे वगैरे घेतलं साईडला, मग त्याला तेल वगैरे घातलं. कसं झालं ते दिवा एकदम बारीक झालेला आहे, त्याच्यापासून ते एकदम विजत होतं. मग ते लक्ष देऊन आज बघितलं तर थोडंसं त्या दिव्याला मी वरती ओढलं आणि ते थोडंसं असं दाबलं तेल असताना, मग ते दिवा चांगला पेटला. मग ते दिवा देवासमोर ठेवलं आणि धूप वगैरे लावून घेतला. इथं एका साईडला भात शिजत होता, एका साईडला अंडी शिजत होतं. तोपर्यंत अंड्याचा मसाला वगैरे करून घेतले. अंड्याचा मसाला झाला पटपट. किचकट कामे पहिल्यांदा आवरले की नाही, किचकट कामं आवरली की नाही मग सगळं. आणि मी अंड्याची भाजीमध्ये ना तीळ हमखास घालतो, कारण की तीळनं कसं छान टेस्ट येते आणि गाढा होतो आमटी त्याच्यामुळे. मग ते सगळं झालं. ही तर असं ना मला कांदा कधीच, मी व्हिडिओमध्ये भरपूर लोकांचं बघितलं असं कांदा कापतेलं, पण मला जमत नव्हतं, पण मला पण आज जमलं बरं का. मग नंतर ना आज सवय झालेली लायटरची, पण आज काय झालं काय माहिती, लायटर पण बंद पडला होता. म्हटलं चला असं म्हटलं लायटर नाही तर नाही आपण काडीपिटीनेच काम चालू. सारखं 5-5 मिनिटाला मला काडीपिटी पेटवावं लागत होतं, कारण की असं माझी सवय कशी माहिती का, पहिल्यांदा गॅस पेटवायचं, त्याच्यावर ठेवायचं, मग नंतर दुसरं काम करायचं. आणि लक्षात आलं का होय आपलं गॅस पेटले, मग ते गॅस बंद करायचं आणि दुसऱ्या कामाला लागायचं, असं माझी सवय. म्हणून मी 5-5 मिनिटाला ना गॅस पेटवत होते. मग हे 3 अंडी ना फुटलेले होते, म्हणून मी का ते तळायला पहिल्यांदा घातले नाही. चांगले अंडे आहे ना ते मस्त थोडंसं जिरं म्हणतो हळदी मीठ आणि थोडंसं तेल घालून ते परतून घेतलं. मग फोडणीमध्ये ना थोडंसं जिरं मोहरी आणि थोडं लाल मिरच्या आपले आणि कांदा 1-2 कांदा, असं कांदा वगैरे घालून मस्त असं फोडणी वगैरे दिला. मग नंतर बाकीचे ह्याच्यामध्ये ना वाटणमध्ये सगळं मसाला टाकते मी. टमॅटो टाकते, परत खोबरं, अद्रक, लसूण पेस्ट, जिरं, तीळ वगैरे सगळं आहे ना ते वाटणमध्येच टाकते. मग नंतर कांद्यामध्ये सगळं वाटण घातलं का नाही, ते छान असं तेल सुटूसपत्र परतलं ना मग छान वाटतो. नंतर थोडंसं हळद माझ्याकडून संपला होता, म्हटलं चला आता ते हळद पण भरून, म्हणजे 5 रुपयाला मागवलेला. आणि अंडा मसाला माझ्याकडं नव्हता, आरेचा चिकन मसालाच घातला होता मी अंडा करीला, आणि एकच नंबर आजचा अंडा करी झाला होता. आमच्या घरात सगळ्यांना आवडलं आणि सगळेजण खाल्ले सुद्धा. मग नंतर नाही तर मस्त अंडा करीची सगळी तेल वगैरे सुटूसपत्र मसाला छान उकळी आलं तर मग सगळी अंडी त्याच्यामध्ये घालून थोडंसं उकळी देऊन थोडंसं आपल्याला जेवढं पाणी लागतं ना तेवढं पाणी पण मी वाढवून घेतला. आणि आज
पहिल्यांदाच म्हणजे गडबडमध्ये केलं होतं, पण छान पण झालं होतं. कारण की गडबडमध्ये का सांगते, आई जाणार होते 10:30पर्यंत कामाला जात होते, त्यांच्या डब्यासाठी पण पाहिजे होतं हे अंडा करी, म्हणून मी बनवलं होतं. सगळं स्वयंपाक होऊन बाहेर येऊन बघते आमची मॅडम उठून रडत झोपल्या होत्या. त्यांना विचारलं काय झालं, मला मोबाईल पाहिजे. हे बघा लहानपणीची आठवण. तुम्ही पण कधीतरी कुणाच्या घरात जाऊन बसलाय का टी व्ही वगैरे बघत? मी तर जाऊन बसत होते. मला पण माझ्या लहानपणीची आठवण आली. मला पण वाईट वाटलं, कारण की आपण पहिलं आमच्याकडं नव्हतं तर आम्ही दुसऱ्यांच्या घरी जाऊन बसत होतो. देवाने आता आमच्याकडं आहे, कोणाला तर आमच्या घरी पाठवते तर छान वाटतं तेवढंच. मग नंतर ना हो गेले होते मार्केटला. ते येता येता आंबा आणले होते, ते पण आंबा तुम्हाला शेअर केला. मग इथं मी लई दिवस झाले, एक 7-8 महिने झालं मी मेहंदीच लावलं नव्हतं डोक्याला. चला आता लावून घ्यायचं म्हटलं. आता लई दिवस झाला आणि डोक्याचं असं उष्णतासारखं डोकं दुखत होतं माझं. म्हटलं आता एवढं उन्हाळ्यात लावूनच घ्यायचं, नंतर पुढच्या महिन्यापासून पाऊस लागते, काय होत नाही काय नाही. मग नंतर मेहंदी लावण्यासाठी किती कुटाणा करतोय बघा मी तर. ते कढीपत्ता, परत मेथी कढीपत्ता आणि कांद्याचं बी असं सगळं मिळून ना पाण्यामध्ये उकळायला टाकले. मग नंतर ते सगळं मिश्रण एकच जीव झालं. एक पातेल्यात पूर्ण असं उकळी आली की नाही ते सगळं उकळून घ्यायचं. मग उकळी आली की नाही मस्त त्याच्यामध्ये सगळं टाकून द्यायचं. छान असं एक चम्मच चहापत्तीसुद्धा टाकून घ्यायचं. असं सगळी उकळी आली की नाही मस्त असं सगळं पूर्ण असं एक पातेल्यापासून थोडंसं पाणी राहायला पाहिजे, मगच ते काढायचं. छान वाटतं, म्हणजे सगळं पाणी येते. मग नंतर तोपर्यंत हो आले जेवायला, त्यांना पण जेवणाचं ताट वगैरे बनवून दिला. मग नंतर सगळं झाल्यानंतर दुपारनंतर ना मेहंदी भिजवायला घेतलं. मेहंदी वगैरे सगळं भिजवून घेतलं. दुपारी मला वाटते 3-3:30 वाजता मेहंदी भिजवायला घेतली. मग संध्याकाळी 5:30-6 वाजता मी लावलेलं. मस्त असं भिजवून छान मऊ पण झाली होती मेहंदी. पहिला कोरफड आणि जास्वंदीचं पेस्ट घातला त्याच्यामध्ये. नंतर जे उकळलेलं पाणी होतं केवढं राहिले बघा त्याच्यामध्ये, ते सगळं पाण्यानं नितरून सगळं मेहंदी वगैरे काढून ठेवलं. संध्याकाळी 5:30-6 वाजता मस्त असं केस वगैरे गुत्ता वगैरे काढून घेतलं पहिल्यांदा. मग मेहंदी लावायला घेतलं. आज लावायला कोण नव्हतं म्हणून स्वतःनीच लावून घेतलं. छान लागलं होतं, पण कोणावर डिफरंट राहू नये असं म्हणून म्हणतात वा तसंच बघा. सगळं असं मेहंदी एक केसाला सगळं लावून घेतलं. परत पुसडा वगैरे बांधून घेतला. आता 3 नाहीतर 3.5 तासाने धुवून टाकायचं. तर आजचा व्हिडिओ असा होता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.